श्रीशाच रेसिपी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज आपण खमंग अशी कुरकुरीत आळूच्या पानांची वडी बनवणार आहोत। तर यासाठी मी खोबरे लसणाचे वाटण घेतले, थोडासा गरम मसाला घेतलाय, चवीनुसार मीठ टाकून घेतले। तर 2 चमचे यामध्ये लाल तिखट टाकले। लाल तिखट आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता आपण यामध्ये 2 मोठे चमचे बेसन टाकून घेतले। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बेसन थोडे जास्तच घ्यायचे। तर आता आपण याला थोडे थोडे पाणी टाकून याचे बॅटर तयार करून घेणार आहोत। बॅटर जास्त घट्ट पण नाही करायचे, जास्त पातळ पण नाही, मीडियम साईजचे करायचे। आणि आता आपण या बॅटर पानांना व्यवस्थित लावून घेणार आहोत। सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचे, त्यामुळे काय होतं, आपल्या वड्या व्यवस्थित कट करता येतात। तर आता आपण याच्यावर अजून एक पान ठेवून त्याला पण बॅटर लावून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सगळ्या पानांना हे बॅटर लावून घेणार आहोत। आता आपण याला फोल्ड करून याचा रोल असा करून घेणार आहोत। तर आता आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवले। यामध्ये चाळण ठेवून सगळ्या वड्या याच्यामध्ये ठेवून वरून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट वाफवून घेतलेत। आता कट करून घेतलेत। तर आता आपण तेल गरम झाले, या वड्या तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम थोडी स्लोच ठेवायची, म्हणून आपण या वड्या खरपूस अशा तळून घेणार आहोत। तर आपल्या आता वड्या तळून झालेत, बघू शकता किती छान कलर आलाय। अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या तळून घेतलेत। तर रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा प्रकारे तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर तयार आहे आपली आळूच्या पानांची खमंग आणि कुरकुरीत अशी वडी।